धर्मतत्वे, वर्मे शब्दाचा अर्थ धर्मतत्वे कशी बरी कळणार, तर धर्मतत्वे यांना कळणं शक्य नाही. कारण काय, पहिलं काय, धर्मस्य तत्वं निहितं गुहायां महाजनो येन गतः पंथाः श्रुतिर्विभिन्ना स्मृतयश्च भिन्ना नैको मुनिर्यस्य वचः प्रमाणं धर्मस्य तत्वं निहितं गुहायां महाजनो येन गतः पंथाः. असं स्वच्छ लिहिलं त्याने की श्रुती भिन्न आहेत, स्मृती भिन्न आहेत. कोण्याही शास्त्रकारांची एक वाक्यता होत नाही. परिणाम काय की धर्माचं तत्व हे अतिशय गूढ अतिगूढ आहे. मग काय करावं, महाजनो येन गतः पंथाः, ज्या मार्गाने महाजन म्हणजे आपल्या पूर्वीचे थोर महापुरुष गेले आहेत तोच मार्ग आपला बरोबर आहे, त्या मार्गाने तू जा, असा त्या श्लोकाचा त्या सुभाषिताचा आपल्याला अर्थ आहे. मार्ग दावने गेले आधी, मार्ग दावने गेले आधी, दयानिधी संतते, दयानिधी संतते. दावुनी गेली आधी, दयानिधी संतती, तेणेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. म्हणून इथे महाराज सांगतात, धर्म तो न कळे काय झाकियले डोळे, जीव भ्रमले या कामे, कैसी कळो येती वर्मे. धर्मतत्वे यांच्या लक्षी कसे बरे येतील, येणार नाही. किंबहुना या विषयासक्तीचाच अधिक परिणाम काय झाला ते पुढच्या चरणात. विषयांचा माज, विषयांचा माज, विषयांचा माज, विषयांचा माज, विषयांचा माज, विषयांचा माज, विषयांचा माज. काही धरू ने दिला, चाल बदलायची नाही.
भ्रमलेया कैसी कळो येतीवर में, कैसी कळो येतीवर में, कैसी कळो येतीवर में, जीव भ्रमले या कामे, जीव भ्रमले या कामे. कैसी कळो येतीवर में, कैसी कळो येतीवर में, जीव भ्रमले या कामे, जीव भ्रमले या कामे. महाराज सांगतायत की मोहित झालेला जीव, जीव भ्रमले या कामे, या कामाने मोहित झालेले जीव, त्यांना ही धर्मतत्वे कशी बरे कळतील. पुढे महाराज सांगतायत, विषयाचा माज काही धरू नेदी लाज. मराठी भाषा आहे स्वच्छ अगदी. हा मनुष्य माजलेला आहे असा शब्द वापरला जातो. आणि आपण सगळे मराठी बोलणारे लोक आहोत. मराठी भाषेचं अतिशय मोठं वैभव आहे. आणि दुर्दैव आपलं असं की आपल्यालाच त्याचं महत्त्व कळलं नाही. मराठी भाषिकांना मराठी शिका म्हणायची वेळ आली आहे, हेच दुर्दैव आहे. आपलं सरकार ओरडतंय. आता दुसरा शब्द मी म्हणत नाही, तो शब्द वापरायचा अधिकार त्या बाळ ठाकरेंना आहे, मला नाही. माझ्या शब्दात सांगायचं झालं तर हे आपले सगळे सुलतान, आपण निवडून दिलेले, आपल्या डोक्यावर डोकं हात ठेवणारे आणि आपल्याला निवडून येताना दास मारुती म्हणून येणारे आणि निवडून आल्यानंतर वीर मारुती होणारे, हे म्हणतात आमच्या मराठी भाषेचा अभिमान आहे. सगळे व्यवहार आमचे मराठीत झाले पाहिजे, त्याच्याकरता अभिमान. आणि ते ठाकरे कंपनी अजून ओरडती आहे मराठी बोला वगैरे वगैरे. पण आपण जेवढा अपमान करतो आहोत तेवढा अपमान कोणी करीत नाही. मराठी भाषिकानेच पहिल्यांदा नीट मराठी कशी आहे ते शिकलं पाहिजे. बऱ्याच ग्रॅज्युएट झालेल्या लोकांचा माझा संबंध झाला. ही मंडळी मला म्हणतात, महाराज आम्ही लहानपणी जर संस्कृत शिकलो असतो तर बरं झालं असतं. आम्हाला काही ते संस्कृत शिकण्याच्या वेळेला नाही, आता तुम्ही आम्हाला सांगा. मी सांगतोय नाही असं नाही. म्हणून मराठी भाषेचं वैभव आहे अतिशय. आणि स्वच्छ बोलता आलं पाहिजे. तुकाराम महाराज स्वच्छ बोलणारे आहेत. नाथ महाराज त्याच्यापेक्षा स्वच्छ बोलणारे आहेत. ज्ञानेश्वर महाराज स्वच्छ बोलणारे आहेत, पण त्यांच्या रागाची मर्यादा आहे. ज्ञानेश्वर महाराज कितीही रागवले तरी काय कीजती मूर्ख न सेविता न सरे. सगळ्यात शेवटचा रागवण्याचा शब्द म्हणजे मूर्ख. किती सांगू तरी नाय किती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुखासी हरी मूढा. किती मराठी छान आहे ते बघा तुम्ही, लक्षात ठेवा. एक माझी तयारी चालू आहे आता. आणि 25-30-40 वर्षापासून माझ्या डोक्यात आहे एक शिवी पुराण लिहायचं स्वच्छ बस. आणि मी रानात राहतो. मला गावरान शिव्या तर देता येतातच, गावरान शिव्या मला तयार करता येतातच, पण मी रानवट शिव्या तयार करून देणारा माणूस आहे. हां हो, त्या प्रत्येक शब्द त्या शिवीला सुद्धा आमचा अर्थ आहे. आमचा प्रभा जोग होते ना ते शिव्या द्यायचे, बाकी काही नाही. आणि येताना हे एवढे डिक्शनरी घेऊन यायचे आणि ते शिवी दिली म्हणजे म्हणायचे हे शिवीचा हा अर्थ आहे बघा, ह्याच्यात लिहिलं आहे. मी त्यांची सगळी व्याख्यानं ऐकली.
म्हणजे माझं सगळं सोडून मी जाऊन ऐकून येतो. एकदा आमच्या बाळासाहेब नाईकांच्या आईला काहीतरी 75 वर्ष झाली, तो समारंभ होता. तर त्यांना त्या दिवशी बोलवलं, मला बोलवलं. तिथे मात्र हे प्रभा जोग आले होते. ते म्हणाले, बाळासाहेबांच्या मातोश्रींचा हा सत्कार आहे, त्यासाठी मी इथे आलो आहे. आणि आज या समारंभासाठी स्वतः महाराज इथे आलेले आहेत. त्यामुळं मी आज शिवी न देता जेवढं मला चांगलं बोलतं आहे असं ते मी माझ्या आयुष्यात फक्त एकदा मी ऐकलं. ते एक स्वतंत्र अभ्यास आहे. इथे महाराजांनी शब्द वापरलेला आहे, विषयाचा माज काही धरू नेदी लाज, शब्द स्पर्श रूप रस गंध, या पंचविषयांच्या भोगाच्या संबंधाने जो मनुष्याच्या चित्तामध्ये माज निर्माण होतो, त्याचा अर्थ आहे उन्मत्तपणा निर्माण होतो. तो उन्मत्तपणा एकदा मनुष्याच्या अंगामध्ये निर्माण झाला, काही धरू नेदी लाज, त्याला आचाराबद्दल, विचाराबद्दल, वागण्याबद्दल लाज नावाचा प्रकारच दिसत नाही. एक गोष्ट घडलेली आठवली, अनेकदा सांगितली होती, पुन्हा आठवली. कराडामध्ये मी तात्या असताना जात होतो, तात्या गेल्यानंतर जात होतो. राघवांना धोपाट्यांच्याकडे सारखा मुक्काम माझा. ज्ञानेश्वरी जयंती करता जात होतो, आणखीन कार्यक्रमाला जात होतो. देवीच्या दसऱ्याच्या याच्यामध्ये जात होतो. तिथे एक वैदिक, त्या गावात एक सन्माननीय पुरुष म्हणून राहिलेले, त्यांच्या मुलाचा त्यांनी विवाह केला. आणि मुलाचा विवाह केल्यानंतर आता गावात सन्माननीय वैदिक असलेला मनुष्य, त्याचा मुलगा, त्याचा विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर आता नवीन निघालेली फॅशन आहे, मला अजून त्याचं कोडं उलगडलं नाही की लोक रोज बायकोला घेऊन फिरायला जातात. काय त्याच्यात रहस्य आहे हे काय मलाही काही कळत नाही. तुम्ही म्हणाल बा प्रयोग करून, प्रयोग काय करायचं हा काय तो विषय नाही आहे. पण जातात, म्हणजे मला अजून त्याचं कोडं उलगडलं नाही. मी आपलं तुम्हाला जाहीर सांगितलं एवढंच. मी कीर्तनकार असल्यामुळं सांगितलं एवढंच. दुसरा कोणी असता तर त्याने सांगितलं नसतं. का कोणास ठाऊक हे फिरायला जातात. तो वैदिक महापुरुष असल्यामुळं तो विवाह झाल्यानंतर आपल्या पत्नीला घेऊन कराडामधून फिरायला जात होता. आणि फिरायला जात असताना रस्त्यामध्ये नवविवाहित असल्यामुळं काही चाळे करीत चालला होता. आता त्या गावातले लोक बघत होते, त्यांच्या वयाचे लोक म्हणाले, अहो म्हणाले, तुमचा मुलगा पत्नी घेऊन फिरायला जातो, हे काही बरोबर नाही, रस्त्यातनं चाळे करीत वगैरे जातो. त्याच्या कानावर जेव्हा आलं तेव्हा त्यांनी मुलाला बोलवून घेतलं. बाळ, मी या कराडात एक चांगला सज्जन वैदिक म्हणून मी राहिलेला आहे, आणि माझ्या पोटी तू जन्म घेतलेला आहेस, तुझा विवाह केला आहे, तो तुझ्याकरताच केलेला आहे. पण तू रस्त्यात असे चाळे करीत जाऊ नकोस. काय सांगितलं त्याने की रस्त्यात तू चाळे करीत जाऊ नकोस. तो मुलगा काय म्हणला, अहो बाबा, रस त्यात असताना चाळे नको का म्हणता? रस त्यात असताना चाळे नको का म्हणता? काय चिंतन करा तुम्ही, माझं काय म्हणणं नाही. ह्याचं नाव आहे काही धरो नेदी लाज. विषयाचा एकदा माज निर्माण झाला म्हणजे रस्ता आहे, अमुक आहे, माझे वडील सज्जन आहेत, ह्याचा काही त्याला लाज नावाचा प्रकारच नाही. आवडी आणि लाजवी तरी ते काही. व्यसन आणि शिणवी तरी ते काही, पिसे आणि न भुलवी तरी ते काही, तरी ते काही प्रत्येकाला लावायचं.
एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो पुन्हा आपल्याला. आज गोष्टीचाच दिवस दिसतो बहुतेक. ह्या पोराने आम्हाला चाळवून ठेवलं. तो आपला मुलगाच आहे, तो आमच्याजवळच राहिलेला आहे, तर त्यांनी चाळवून ठेवलंय मला. काय सांगत होतो, कशाची? हां, व्यसन आणि शेवयाची गोष्ट सांगत. एकदा काय झालं, एक गांजाखस लोक निघाले. ते गँग असते त्यांची. निघाले इथे पुढे तिथे उन्हाळ्याचे दिवस, थंडगार सावली आणि पाणी वाहत होतं चांगलं. सगळेच गांजाखस. असं सांगतात की उत्तम पाणी ज्यावेळी दिसतं त्यावेळी या गांजाखस लोकांना गांजा ओढण्याची तलफ निर्माण होते. त्यांचे शब्द आहेत, माझे नाहीत. तलफ निर्माण होते. तिथे उन्हाळ्याचे दिवस, प्रवास करी गेले, अर्धा दिवस होऊन गेला होता. ते सगळे म्हणाले, बुवा आपल्याला गांजा ओढायची तलफ निर्माण झाली, काय करायचं? तो म्हणला काय करायचं, इकडे गेलं तरी 12 किलोमीटर आहे, इकडे गेलं तरी 18 किलोमीटर आहे, काय करायचं? तो एक सज्जन म्हणला, काही नाही मी जातो. 12 किलोमीटर गेला, 12 किलोमीटर परत आला आणि तो गांजा घेऊन आला. आणि ते गांजा आणला आणि सगळ्यांनी बसून ओढला. बस गांजाच्या धुंदीमध्ये यूं करेंगे त्यों करेंगे असं सगळं. त्याला विचारलं, अरे तू 12 किलोमीटर गेला, 12 किलोमीटर परत आला, तुला काही कष्ट? म्हणला कष्ट वाटायचे काय कारण? म्हणला आपला गांजा आपला जीव भाव आहे. याला काय म्हणायचं, व्यसनाने शिणवी तरी ते काही. असं असल्यामुळे तो म्हणतो आहे की माझा विवाह झाला, रस्त्यात चाळे करू नको म्हणता तुम्ही, रस त्यात असताना चाळे का नको? ह्याचा अर्थ आहे विषयाचा माज काही धरू नेदी लाज. पूर्ण निर्लज्ज होतो मनुष्य. जीव भ्रमले या कामे कैसी कळो येती वर्मे. तुका म्हणे लासी माया नाचविते कैसी. जीव भ्रमले या कामे कैसी कळो येती वर्मे. यथामती अभंगाचा भावार्थ झालाय असं समजून, म्हणजे झाला नाही पण तुम्ही समजा. संप्रदायपूर्वक भजन करू आणि मग उरलेल्या काळामध्ये उरलेल्या चरणाचा विचार सांगून आपली सेवा पूर्ण करू. काल सांगितल्याप्रमाणे ज्याला कोणाला हात नसतील, ज्याला कोणाला जिव्हा नसेल, त्याच्याबद्दल माझी काहीही तक्रार नाही. पण असेल त्यांनी सगळ्यांनी आमच्या या संप्रदायपूर्वक भजनामध्ये सक्रिय सहभागी व्हायचा आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हळूहळू वाढवायचं, थोडं वाढवायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव
धर्म तो न कळे, धर्म तो न कळे, धर्म तो न कळे, धर्म तो न कळे, धर्म तो न कळे. धर्म तो न कळे. धर्म तो न कळे. धर्म तो न कळे. धर्म तो न कळे, धर्म तो न कळे, धर्म तो न कळे, धर्म तो न कळे, धर्म तो न कळे. धर्म तो न कळे. धर्म तो न कळे. धर्म तो न कळे. काय झाकियले डोळे, काय झाकियले डोळे, जीव भ्रमलिया कामे, जीव भ्रमलिया कामे, जीव भ्रमलिया कामे, जीव भ्रमलिया कामे. काय झाकियले डोळे. काय झाकियले डोळे. जीव भ्रमलिया कामे. जीव भ्रमलिया कामे. जीव भ्रमलिया कामे. जीव भ्रमलिया कामे. कैसी कलो येती वर में, कैसे कलो येती वर में, कैसी कलो येती वर में,
भ्रमल्या कामे जीव भ्रमल्या कामे कैसी कळो येती वर में जीव भ्रमल्या कामे जीव भ्रमल्या कामे जीव भ्रमल्या कामे रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाळ रखुमाई जीव भ्रमले या कामे कैसी कळो येती वर्मे हे जीव कामाने भ्रमित झालेले आहेत मोहित झालेले आहेत काम जानामि ते मूलम संकल्पात किल जायते या कामाचं जे मूळ आहे ते अंतःकरणात असलेल्या सूक्ष्म संकल्पाचं रूप आहे अनंत जन्मीच्या संस्काराप्रमाणे मी आरंभी सांगितलेल्या प्रक्रियेप्रमाणे त्या संस्कारांचा परिणाम असा की मनुष्याला विषयप्राप्तीची इच्छा होते अन्याची का प्राप्ती हो अन्याचा संस्कारच नाही आपल्यावर घडणार कसं अनंत जन्माच्या संस्कारामुळे विषयाच्या ठिकाणी रमणीयता बुद्धी निर्माण होते ही रमणीयता बुद्धी निर्माण होण्याचं मूळ कारण असं आहे की आत्मस्वरूपाच्या ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानाने हे विषय भासतात पण आत्मस्वरूपाच्या ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानाने हे विषय भासतात हेही त्याला कळत नाही त्याचा परिणाम ते पदार्थ सत्य वाटतात आणि त्या पदार्थांच्या विषयी सत्यता बुद्धी निर्माण झाली म्हणजे रमणीयता बुद्धी निर्माण होते आणि रमणीयता बुद्धी निर्माण झाली म्हणजे त्या विषयाविषयीचं आकर्षण निर्माण होतं कायम ध्यानात ठेवायचं वास्तवामध्ये आकर्षण नसतं आणि जे कल्पित असतं त्याच्यामध्ये आकर्षण असतं कायम ध्यानात ठेवायचं
कल्पित पदार्थ हा नेहमी आकृष्ट करण्याला संपन्न असतो ध्यान ठेवा. म्हणून या विषयाच्या ठिकाणी रमणीयता निर्माण होते. तुम्ही तुमचं चिंतन करा. तुम्हाला तुम्ही आवडता का तुमचा फोटो आवडतो ते बघा. तुमचा फोटो तुम्हाला आवडतो, तुम्ही तुम्हाला आवडत नाही. कितीतरी तरुण मुलांच्या तिथे मुलींच्या फोटो असतात, त्या बघत काम चाललंय म्हणलं आमचं. ते काय गंमत आहे. म्हणजे रमणीयता खोट्यामध्ये आकर्षण अधिक असतं. पदार्थ असतात खोटे पण आकर्षण त्यात जास्त असतं आणि माणसं आकर्षणाला भाळलेले असतात. रमणीयता बुद्धी निर्माण होते. चित्तात असलेला जो सूक्ष्म संस्कार, तो संस्कार कधीतरी असा थोडासा जागृत होतो. रमणीयतेची बुद्धी व रमणीयतेची विषयाचे संस्कार ते एकदा मनुष्याच्या मनात निर्माण कुठेतरी झाले, त्यामुळे तो त्या विषयाचं ध्यान करायला लागतो. मी यासाठी आपल्याला सांगतो आहे की विषयाचं ध्यान हे अतिशय वाईट. विषय सेवन करणारा परवडला पण विषयाचं ध्यान करणारा परवडत नाही. स्वतः भगवान सांगतायत, ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. बस. गणितामध्ये आता तुम्हाला कोणाला माहिती नाही, मला माहीत नाही, पण मी शिकताना उतरती भाजणी आणि चढती भाजणी असं त्या गणितामध्ये आहे. तर ही सगळी उतरती भाजणी आहे, सगळी चढती भाजणी पण आहे गीतेत. अपि चेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थो ही सा. ही चढती भाजणी, ही उतरती भाजणी. ध्यान केल्याबरोबर त्याच्यामध्ये माणसाला संग निर्माण होतो. संग या शब्दाचा अर्थ आहे आसक्ती निर्माण होते आणि ती आसक्ती चित्तात तशीच राहत नाही. ती सूक्ष्म रूपात राहिलेली आसक्ती उग्र रूप धारण करते. त्याचं नाव आहे काम. सूक्ष्म आसक्तीचं नाव आहे संग आणि स्थूल झालेल्या संगाचं नाव आहे काम. संगात संजायते कामः. झाला आता पुढची परंपरा लागलीच आहे. काम निर्माण झाला आणि ते जर पूर्ण झाला तर लोभ निर्माण होतो. काम निर्माण झाला आणि तो जर पूर्ण झाला नाही तर क्रोध निर्माण होतो. ठरलेला आहे. त्या हनुमंतरायाचं वर्णन केले. पाठ आहे का कोणाला बघा. कामाचे नाही ते खिळ्या माझी म्हणा. खेळया माझी हनुम्या शाणा खेळ्या माझी हनुम्या शहाणा खेळ्या माझी हनुम्या न पडे काम व्यसनी रे न पडे काम न पडे काम व्यसनी रे. न पडे कामची नाही तेथे क्रोधची कैचा. कामची नाही तिथे क्रोध कामची नाही तेथे क्रोधची कैचा. कैची तेथे भांडण रे. तेथे भांडण रे. कैचे भांडण रे. रामगड्याची आवडी मोठी रामगड्याची आवडी रामगड्याची आवडी मोठी. रामगड्याची म्हणून लंके पैणे रे. म्हणून लंके गेले रे. ऐक
खेळिया रस सांगितले जाणून खेळ खेळे रे ऐक खेळिया जाणून खेळ खेळे खेळिया पैसे घेतले या खेळ्यामध्ये हनुमंतरायाचं वर्णन केले. खेळिया माझी हनुम्या शहाणा का शहाणा न पडे काम व्यसनी रे. त्याचा स्पर्श होऊ दिला नाही. इतकंच नव्हे, हनुमंतरायाच्या नामाच्या चिंतनाने चिंतन करणाऱ्याच्या चित्तातला काम निवृत्त होतो. लक्षात ठेवा. तुम्ही एक थोडंसं चिंतन करा. मी थोडं बोलतो, तुम्ही मग चिंतन करा. कृष्णाची मूर्ती आहे, आपण त्याची उपासना करतो. शिवमूर्ती आहे, त्याची उपासना करतो. अंबाबाई आहे, त्याची आपण उपासना करतो. पण भक्ताची उपासना कुठे नाही. एक हनुमंतराय असे आहेत की ज्यांच्या सेवेचा परिणाम ते दास आहेत. ते दास मारुती आहेत, पण ते मारुती आपल्या देवता झाली आहे. का? रामभक्त म्हणून. रामभक्तीचा असा परिणाम की हनुमंतराय स्वतः देवस्वरूपाला प्राप्त झाले. आणि प्रत्येक गावात तुम्ही जा, हनुमंतरायाची स्थापना. त्या समर्थांनी गावोगावी मारुतीची उपासना करायला लागली. सगळ्यांना नमस्कार घालायला लागले. आमच्या तात्यांनी 1.25 लाख दासबोध छापले आणि 1.25 लाख दासबोध दान करून टाकले फुकट. आणि महाराष्ट्रभर फिरले. उद्योग एकच, सूर्यनमस्कार घाला बस. सूर्यनमस्कार केले की एक दासबोध. त्या सूर्यनमस्कारामध्ये आपल्या कराडचे, हनबरवाडीचे कदम माऊली ते तिथले होते. आणि ते म्हणायचे, मला तात्याने सूर्यनमस्कार शिकवले शेवटपर्यंत म्हणायचे. आणि आम्ही अलिबागकरांच्या इथून उतरत होतो, ते तिथे मी तिथे. चुकलेले फकीर मशिदीत तसे आम्ही सगळे तिथे त्या अलिबागकरांच्या तिथे बसायचे. म्हणजे हनुमंताची उपासना ही अतिशय महत्त्वाची आहे. चारित्र्य संपन्न मनुष्याला जर व्हायचं असेल तर हनुमंताची उपासना करणं अतिशय महत्त्वाचं आहे. किंबहुना आपल्याला चारित्र्य संपन्न व्हायचं असेल आणि कृतार्थ व्हायचं असेल तर चिरंजीव पद नावाचं छोटंसं पुस्तक आहे 42 ओव्यांचं, ते वाचा. म्हणजे आपल्या लक्षात अतिशय उत्तम आहे. हां, एकनाथ महाराजांचं आहे, 42 ओव्यांचं आहे. चिरंजीव पद त्याचं नाव आहे. मी याकरता आपल्याला सांगितलं की न पडे काम व्यसनी रे. पुढे लिहिले कामची नाही तेथे क्रोधची कैचा. मग पुढचं कैचे तेथे भांडण रे. पुढचं खालची घसरण होणारच नाही. म्हणून काम हा माणसाला अतिशय बलवान आहे. तो मनुष्याने जिंकला पाहिजे. म्हणून इथे महाराज सांगतात, जीव भ्रमले या कामे. या कामामुळे जीव भ्रमिष्ठ बनले, मोहित झाले. आणि त्या मोहित होण्याचा परिणाम शब्द स्पर्श रूप रसगंध या पंचविषयांचं सेवन करण्यामध्ये जेव्हा हे प्रवृत्त होतात त्यावेळी विषयाचा माज, विषयाच्या संपत्तीमुळे, विषयाच्या संपादनामुळे, विषयाच्या पंचविषयांच्या उपभोगामध्ये अधिकाधिक उन्मत्तपणा प्राप्त होतो. आणि तो उन्मत्तपणा ज्यावेळी कळसाला जाऊन पोचतो, काही धरून दिलाज, रस्त्यात सुद्धा चाळे करायला त्याला काहीही वाटत नाही. हे सगळे प्रकार कशामुळे घडले तर तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणेलासी, तुका म्हणेलासी, तुका म्हणेलासी, तुका म्हणेलासी,
तुका म्हणेला माया माया नाचविते कैसी माया नाचविते कैसी माया नाचविते कैसी जीव भ्रमले या कामे जीव भ्रमले या कामे जीव भ्रमले या कामे माया नाचविते कैसी माया नाचविते कैसी माया नाचविते कैसी जीव भ्रमले या कामे जीव भ्रमले या कामे कैसी कळो येती वरणे कैसी कळो येती वरणे कैसी कळो येती वरणे जीव भ्रमले या कामे जीव भ्रमले या कामे येती वरणे कैसी कळो येती वरणे कैसी कळो येती वरणे जीव भ्रमले या कामे जीव भ्रमले या कामे तुका म्हणे लासी माया नाचविते कैसी. हे लासी या शब्दाचा अर्थ आहे पिशाचीण, जखीण. म्हणजे जिवंत असलेली मेल्यानंतर भूत बनलेली, पिशाच्य बनलेली. जिती अविद्या ऐसी आणि मेल्यानंतर अशी दोन्ही वेळा ताप आहे. अविद्या जिवंत असून ताप आणि अविद्या मरून ताप. का? जिवंत असताना ती जखीण म्हणून बाई म्हणून ताप देते आणि मेल्यानंतर जखीण होऊन ताप देते. जिवंत बाई परवडली, ती पिशाच होऊन आलेली परवडणार नाही. तशी ही माया जिवंतही ताप देते, मेल्यावरही ताप देते. हां, तर दुसरं काही नाही. हां, तलाठ्यासारखे बस. म्हणजे चिरंजीव जगदाळे मला त्याने आठवण करून दिली, आणि आठवण करून दिली सिद्धांताची आधी गोष्टीची. कारण आजचा दिवस गोष्टीचा आहे, आता मी काय करणार नाही. माझी एक म्हण आहे, जे न प्रत्यक्ष करून लिहिले नसेल ललाटी, विधात्याने लिहिले नसेल ललाटी, ते प्रत्यक्ष करून दाखविल तलाठी. इथे कोणी असला तर त्याची चिंता नाही, त्याच्याही करता माझं हे म्हणणं आहे. आणि माझा आयुष्याचा काळ बराच सगळा तलाठ्यांच्याबद्दल आहे, आत्ताही चालू आहे. हे जिवंत असताना ताप देतात, मेल्यानंतर ताप देतात. त्या एका गावामधला हा तलाठी मेला. लोक म्हणाले बरं झालं ताप दिला, याचे खाते त्याच्या गावावर, त्याच्या नावाच्या खात्यावर सगळा उद्योग करीत होता, बरं झालं. म्हणजे ह्याचं हाड सुद्धा आपल्या शिवारात राहता कामा नये. सगळ्यांच्या मनात आलं. बरं, सगळ्यांना त्यांनी ताप दिला होता, ठीक आहे म्हणाले, काय हरकत नाही. मग सगळ्यांनी ठरवलं काय करायचं. मग काही नाही म्हणले, आपल्या शिवाराच्या बाहेर टाकायचं, म्हणजे दुसऱ्या शिवारात टाकायचं. झाला, तो मेल्याचं कळली बातमी. त्या सगळ्यांनी ठरवलं की आपल्या गावात नको, त्या तलाठ्याचं प्रेत, म्हणून शेजारच्या गावात गेले. तिथे गेल्यावर तिकडचे लोक आले की म्हणले ह्याचं प्रेत आमच्या ह्याच्यात नको.
झालं लोकांचं भांडण लागलं शिवाराचं. मग काय करायचं म्हणले, मेला खरा, मग आता काय करायचं म्हणले, याला फाशी द्या. लटकवाय झाडाला, त्या झाडाला लटकवलं. म्हणजे आता काय करायचं, आपण सगळे जमलेले लोक, हे काय नाही, प्रत्येकाने यायचं, एक चापट मारायचे, निघून जायचं. बराच काळ निघून गेला. तिकडनं फौजदाराची गाडी काय यायला नको. त्याने बघितलं की झाडाला टांगलेलं आहे, माणसं बघतायत आणि चपराक देत आहेत. झालं, सगळ्यांनी ह्या एवढ्या लोकांनी मिळून हा गुन्हा केल्याने माणसाला फाशीला दिलं. झालं, फौजदारांनी सांगितलं अटक करून टाका, जाऊ, सामूहिक जेल भरो. म्हणजे जिवंत असताना तर ताप दिलाच, पण मेल्यावर सुद्धा ताप द्या. ही अशी सगळी माणसं. आणि आमचे तात्या म्हणायचे, माणसाने मरताना सुद्धा शिस्तीत मेलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. वेडं वाकडं मरायचं नाही. काय करणार त्याला. सारांश, जिवंत माया ताप देते, मेल्यावर ताप देते. इथे लासी शब्दाचा अर्थ आहे जखीण, पिशाचीण. तुका म्हणे लासी म्हणजे जखीण आहे, पिशाचीण आहे. आणि मी आत्ता तुम्हाला ह्या सगळ्या अभंगाचं जे वर्णन सांगितलं त्यामध्ये तुम्हाला मी आत्ता कराडाचं उदाहरण दिले की ते पत्नीला घेऊन तो रस्त्यात फिरतोय वगैरे वगैरे. हे तुम्ही सगळं मी केलेलं वर्णन, असं चित्र तुम्ही डोळ्यापुढे उभं करा कल्पनेनं. आणि तुकाराम महाराज असं माझ्यासारखं बसून हे आलेलं चित्र असं समोर ठेवून आपल्याला सांगताय, तुका म्हणे लासी. हे बघा मी उभं केलेलं चित्र, माया नाचविते कैसी, हे कसं नाचवते बघा. असं दुरून आपल्याला शब्दचित्र निर्माण केले, जणू आपल्या पुढे हे केले. असं आम्ही आता केलं आहे, ज्ञानेश्वरीचं केलं आहे, आता अमृतानुभवाचं चाललेलं आहे चित्रीकरणाचं काम. ही जखीण आपल्याला कशी ताप देते, नाचवते. चहूकडे नाचवी तो अहंकार होगा. मायेचंच कार्य हे सगळं आपल्याला नाचायला लावतं. म्हणून इथे महाराज सांगतायत, तुका म्हणे लासी माया नाचविते कैसी, जीव भ्रमले या कामे, कैसी कळो येती वर्मे. यथामती अभंगाचा हा अर्थ सांगून इथे आपण थांबूया. आता माऊलींचं भजन घेऊ आणि काल 2 दिवसात सांगितलेल्या सूचना एकेका वाक्यात सांगतो आणि आपली सेवा संपवतो. मग चाल होईल आणि मग आपण उठायचं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, त्या सूचना अशा आहेत. 2 दिवस आपल्याला सांगतोय त्याप्रमाणे स्वस्तिश्री नावाचं मासिक 200 रुपये वर्गणी भरून आपण त्याचं वार्षिक वर्गणीदार व्हावं. आणि आजीव सदस्य म्हणजे 25 वर्ष मासिक यावं असं वाटत असेल तर त्याला 2000 रुपये भरावेत. त्याची रीतसर पावती घ्यावी. दादांनी लिहिलेले सगळे ग्रंथ आम्ही प्रकाशित केले आहेत. मी लिहिलेले सगळे ग्रंथ प्रकाशित केले आहेत. तिथे त्याचा स्टॉल मांडलेला आहे. आपण त्यातनं ते ग्रंथ घ्यावेत. काल आज 2 दिवसात सांगतो त्याप्रमाणे संस्कृत प्रस्थानत्रयी आणि प्राकृत प्रस्थानत्रयी वर्ष 1.5 वर्षामध्ये आपल्याला आपल्या संप्रदायाप्रमाणे लिहिलेले आपल्याला मिळेल.
त्यानंतर ज्ञानेश्वरी मंदिराची जी संकल्पना आहे ती आता आकार घेऊ पाहते आहे. आपल्याला पिंपरी चिंचवड नगरपालिकेने 25 लाख रुपये मंजूर केले आहेत. ते 4 दिवसात आपल्याला मिळतील. सिद्धिविनायकने आपल्याला 7 लाख मंजूर केले, ते 3.5 मिळाले, आणखीन 3.5 मिळतील. आणि आता आपण जमा केलेले जे आहेत ते आपले स्वतःचे आपण जमा केलेले 11 लाख होते आणि आता यावेळी जमा केले काही 7-8 लाख झाले. अजून ते सगळे होऊन आपले 25 लाख रुपये होते. म्हणजे या 2 ठिकाणच्या पैशामध्ये मूळ मंदिराचा दगडी जो गाभार आहे पायापासून कळसापर्यंतचा तो 25.5 लाख रुपयामध्ये ठरलेला आहे. काही अधिक खर्च लागला तर करून ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर त्याच्याकरता काल सांगितल्याप्रमाणे जे टॅक्स भरतात त्याला आयकर त्यात 50% सूट मिळते. त्याच्यासाठी एक सर्टिफिकेट मिळतं, त्याला ATG सर्टिफिकेट असं म्हणतात. तर ते जे कोणी दाते आहेत त्याने ते द्यावेत आणि त्यामध्ये सहभागी व्हावं. आणि या मंदिरामध्ये आपला स्वतःचा सहभाग आहे असा आपल्याला आनंद होईल. तर त्यात आपण सगळ्यांनी भागीदार व्हावं अशी सूचना देऊन इथे थांबतो. तुका म्हणला अरे हा म्हणतो तर म्हणून द्या ना. तुका म्हणलास, 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 तुका म्हणलासी, तुका म्हणलासी, तुका म्हणलासी, तुका म्हणलासी. माया नाचा वेद कैसे, माया नाचा वेद कैसे, जीव भ्रमणे या कामे, जीव भ्रमणे या कामे. माया नाच बीते कैसी, माया नाच बीते कैसी, जीव भ्रमणे या कामे, जीव भ्रमणे या कामे. तुका म्हणलास, तुका म्हणलास, तुका म्हणलास, तुका म्हणलास, तुका म्हणलासी, तुका म्हणलासी, तुका म्हणलासी, तुका म्हणलासी. माया नाचा वेद कैसे, माया नाचा वेद कैसे, जीव भ्रमणे या कामे, जीव भ्रमणे या कामे. माया नाच
जय जय विठ्ठल जय जय आ बोली लीले पुरी वापुरी उत्तरी महाराज तुम्ही सिद्ध आय विचारिला करा क्षमापराध महाराज राखा पाया पैकी करा करा क्षमापराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलीक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम